नमस्कार मंडळी. कारलं शरीरासाठी कितीही चांगलं असलं तरी कडू लागतं म्हणून बरेच जण खात नाही. पण आज मी तुमच्यासोबत एक अशी सोपी रेसिपी शेअर करणार आहे ज्यामुळे कारल्याचा कडूपणा अगदी निघून जाईल. सर्वात आधी मी इथे 2 ताजी हिरवीगार कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत. दोन्ही बाजूंचे देठ कापून घेऊ आणि याचे मध्यम आकाराचे गोल काप तयार करूया. आता सुरीने किंवा हाताने यामधील पांढऱ्या बियांचा भाग अगदी अलगद काढून घ्यायचा आहे, ज्यामुळे कारल्याचे पोकळ रिंग्स तयार होतील. बियांचा भाग पूर्णपणे काढल्यामुळे कारल्याचा कडूपणा बराच कमी होतो. आता सगळ्यात महत्त्वाची टीप, कारल्याच्या प्रत्येक कापाला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे. मिठामुळे कारल्यातील कडवट रस सहज बाहेर पडतो. आता सर्व कापांना मीठ चोळून झाल्यावर त्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ. 10 मिनिट झालेले आहे. बघा, मिठामुळे कारल्याला भरपूर पाणी सुटलं आहे. आता हे काप हाताच्या मुठीत घट्ट दाबून त्यातील कडवट पाणी पूर्णपणे पिळून वेगळं काढून घ्या. जेवढं चांगलं पाणी पिळाल तेवढा कारल्याचा कडवटपणा निघून जाईल. एक एक करून सर्व कारल्यांमधलं पाणी पिळून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी पूर्णपणे पिळून काढल्यामुळे कारल्याचे काप आता छान सुटसुटीत आणि कोरडे झाले आहेत. असा सगळा कडवट रस निघून गेल्यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही. आता कढईत साधारण 1 ते 1.5 चमचा तेल गरम करूया. तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकूया. आता मोहरी छान तडतडली आहे तर आपण त्यामध्ये जिरं पण टाकूया. आणि चिमूटभर हळद घालून खमंग फोडणी तडतडून देऊ. त्यानंतर त्यामध्ये थोडं हिंगही टाकायचं आहे. फोडणीत आपले पिळून घेतलेले कारल्याचे काप घालू आणि तेलावर 2 मिनिटं छान परतून घेऊ. आपण सुरुवातीला भरपूर मीठ लावलं होतं, त्यामुळे आता वरून घालताना चवीनुसार अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा साखर टाकूया. आता यामध्ये मीठ आणि साखर कारल्याला पूर्णपणे लागेपर्यंत छान परतून घ्या. कारलं व्यवस्थित शिजण्यासाठी यावर पाण्याचा हलकासा हबका मारूया. आता हे परत 1 मिनिट छान परतून घेऊ. आणि जास्त पाणी न घालता कढईवर झाकण ठेवून देऊ आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी एक छान वाफ काढून घेऊ. कारलं मस्त आणि मऊ शिजलं आहे. आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने याचे छान छोटे तुकडे करून घेऊ, जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतील. आता मंद ते मध्यम गॅसवर हे काप हलके कुरकुरीत आणि खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. बघा, मस्त खमंग आणि अजिबात कडू न लागणारी आपली कारल्याची भाजी तयार आहे. गरम चपाती, भाकरी किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला ही अप्रतिम लागते. ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.